महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पोलीस कस्टडीतील मृत्यू की खून केज पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तीव्र। केज पोलीस स्टेशन आधीच राज्यभर चर्चेत असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। केज तालुक्यातील तरुण आशिष दिवार यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या कथित मारहाणीमुळे बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून हा मृत्यू नसून थेट खून असल्याचा आरोप होत आहे। रिपब्लिकन सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम वीर यांनी कठोर भूमिका घेत केज पोलिसांवर तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी केली आहे। हा साधा मृत्यू नाही तर पोलीस अत्याचाराचा परिणाम आहे। दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान मयत आशिष दिवार यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आधी गुन्हा दाखल करा मगच अंत्यसंस्कार अशी त्यांची ठाम भूमिका आहे। याशिवाय कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी, पोस्टमॉर्टम इन कॅमेरा पद्धतीने बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टरांकडून करण्याची मागणी ही पुढे करण्यात आली आहे। या घटनेची दखल घेत रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर लवकरच केज येथे भेट देणार असल्याची माहिती आहे। दरम्यान या प्रकरणामुळे केज पोलिसांविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। आता प्रशासन या गंभीर आरोपांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, केज, बीड। 25 वर्षाचा होता आणि त्याला पोलिसांनी एका गुन्ह्यात अडकवलं होतं। तो गुन्हा मोस्को अंतर्गत होता आणि ते ॲक्च्युअल मॅटर जमिनीचं होतं, परंतु ते मोस्को अंतर्गत नाबालिग वय म्हणून दाखल केला। ते त्याला घरातून वडीत नेऊन बिगर चप्पलचं, बिगर पायाचं शर्ट नव्हतं, उघडा होता तो, घरातून वडीत नेलं आणि बेदम मारीत नेलं। जशी की भिंड काढतात क्रूर एखाद्या हत्याराला क्रूर भिंड काढतात त्या पद्धतीने मारीत नेलं। बाकीचं सविस्तर त्यांचे बंधू आहेत, त्यांची आई आहे, त्यांचे वडील आहेत, त्यांच्या आत्या येतात, मावशी येतात, त्यांच्याकडून माहिती रात्री 1:30 वाजता त्याला गावमधून निघालं। त्याला शर्ट घालून कोणी नेलं नेमकं? शेखर बनसोडे आणि आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।